रेल्वेच्या परीक्षांमध्ये SSC, GD, CHSL, पोस्टल एक्झाम्स, बऱ्याच एक्झाममध्ये असा बोर्डवर दिसणारा प्रश्न येतो आणि आपल्या मराठी विद्यार्थ्यांना मटेरियल अवेलेबल नसल्यामुळे आणि ट्रिक्स माहिती नसल्यामुळे या गोष्टी अवघड वाटतात, पण त्या तितक्या सोप्या आहेत आणि त्याच्या ट्रिक्स तुम्हाला याच युट्यूब चॅनलवर मिळतील. बघा आता प्रश्न काय आहे. 27, 9, 3, 1, 1/3. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना तर 27ची 1/3 9 आहे. म्हणजे 27ला 3 ने भागल्यावर 9 येते, 9ला परत 3 ने भागल्यावर 3 येते, 3ला 3 ने भागल्यावर 1 येते, 1ला 3 ने भागल्यावर 1/3 येते आणि आपण चाललो इन्फिनिटी पर्यंत. मग काय करायचं बघा, प्रत्येकाचा जो रेशिओ आहे ना, रेशिओ म्हणजे गुणोत्तर, हे 1/3 आहे, हे लक्षात ठेवा. कारण याला 3 ने भागल्यावर हे येते म्हणून रेशिओ 1/3 आहे. आता हा जो प्रश्न असतो ना याला म्हणतात समेशन अप टू इन्फिनिटी, म्हणजे बेरीज आहे इन्फिनिटी पर्यंत. याचं सूत्र काय माहितीये का? काय काळजी करू नका, एकदम सिंपल सूत्र आहे. A/1 - R. त्यातला A काय आहे? A ही पहिली संख्या आहे 27. बघा, A ही पहिली संख्या आहे 27, 1 वजा R आपण आत्ताच काढलं 1/3, कारण प्रत्येक संख्या 1/3च्या पटीत आहे, मग इथे 1/3 येणार. आता हे कसं येणार? 27 भागिले 2/3. हा जो 3 आहे तो वर जाणार आहे, म्हणजे काय येणार बघा, 27 गुणिले 3 भागिले 2, 81 भागिले 2. किती उत्तर येणार सांगा? 40.5 उत्तर, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2. बघा किती सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला फक्त हा एक फॉर्म्युला माहित असायला हवा आणि जो रेशो आहे तो माहित असायला हवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.